So today we are here for discussion on the Transfer of Property Act. So far as Transfer of Property Act, we have already discussed all the introductory part. In introductory part, there were many points we have already discussed. And so far as Section 5 is concerned of Transfer of Property Act, we have also discussed about that in Okay. last lecture. कौन Thereafter, but we had a discussion. It was about the transfer of properties definition, means what kinds of property may be transferred, what kinds of property may not be transferred. We had discussion about that also. Then today we are going to see Section 6, what kinds of property may be transferred. Section 6 is about what kinds of property may be transferred, means every property can be transferred. Every property can be transferred, but there are certain properties which cannot be transferred from one person to another one person. In last lecture, we have seen that the definition of transfer of property under Section 5, it was about that when one living person transfers his property to another one living person or to himself, that transfer of property may be in present or in future. If such property is transferring from one person to another one living person, it may be in present or it may be in future. Such act of pupils is called as a transfer of property. That particular definition saying that एक माणूस स्वतःची जमीन दुसऱ्या जिवंत माणसाला ट्रान्सफर करत असेल, ती सध्या स्थितीमध्ये ट्रान्सफर करेल किंवा येणाऱ्या काही भविष्याच्या काळामध्ये तो ट्रान्सफर करू शकतो ती प्रॉपर्टी. त्या त्यांच्या कामाला, त्या कर्तव्याला किंवा त्या कार्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये हस्तांतरण म्हणता येईल. इन मराठी वी कॅन से दॅट इट मे बी ए हस्तांतरण. बट इन लास्ट लेक्चर वी हॅव ऑल्सो डिस्कस दॅट TP Act does not apply to certain things. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा काही गोष्टीसाठी लागू पडत नाही. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या? सगळ्यात पहिले तर त्या गोष्टी किंवा ती वस्तू किंवा ते ट्रान्सफर ज्याच्यासाठी ऑलरेडी कायदा होता आणि त्या कायद्याप्रमाणे जर ती जमीन एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला हस्तांतरित झालेली असेल तर अशा वेळेस ती प्रॉपर्टी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या कायद्यानुसार येणार नाही. त्याला काय म्हणता येईल? इट विल नॉट बी कम अंडर द TP Act, इट विल बी कम अंडर दॅट पर्टिक्युलर लॉ. फॉर एक्झाम्पल, एक जमीन सरकारनं माझ्याकडून घेतली, कायदा कोणता आहे तर त्याला ॲक्विजिशन ॲक्टनुसार त्या कायद्यानुसार ती जमीन त्यांनी माझ्याकडून घेतली, प्रॉपर्टी हस्तांतरित झाली, नो प्रॉब्लेम. परंतु अशा प्रॉपर्टीला TP Act लागू पडत नाही, हे ध्यानात ठेवायचं. ज्याच्यासाठी ऑलरेडी दुसरा कायदा असेल त्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा लागू पडणार नाही. ट्रान्सफर आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झालेली आहे, पण कशी झाली? ज्याला कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाचा आदेश आहे, अशी प्रॉपर्टी जी कोर्टाच्या आदेशानुसार जर ट्रान्सफर होत असेल तर अशा प्रॉपर्टीला सुद्धा TP Act लागू पडत नाही. कीप इन माइंड. देन टेस्टामेंटरी ट्रान्सफर. टेस्टामेंटरी ट्रान्सफर म्हणजे अशी ट्रान्सफर ज्याला इच्छापत्र, मृत्यूपत्रानुसार किंवा स्वतः लिहून दिलेल्या गिफ्ट डीडनुसार जर एक माणूस दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करत असेल तर त्या प्रॉपर्टीला सुद्धा TP Act लागू पडत नाही. thereafter काही असे पॉइंट्स जे मोमेंडन लॉ मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, हिबानामा. एक प्रॉपर्टी, माझी प्रॉपर्टी मी हिबानाम्यानुसार माझ्या मुलीला ट्रान्सफर करत आहे आणि ती प्रॉपर्टी जेव्हा ट्रान्सफर होईल त्याच्यासाठी माझा पर्सनल कायदा आहे, माझा पर्सनल लॉज आहे. आणि whenever the personal laws is there, the TP Act will not be applicable for the Transfer of Property Act, particularly that act of the transferring. त्या कामासाठी TP Act लागू पडणार नाही, हे ध्यानात ठेवायचं.
आज आपण बघणार आहोत सेक्शन 6 व्हॉट काइंड्स ऑफ प्रॉपर्टी मे बी ट्रान्सफर्ड. कोणती प्रॉपर्टी ट्रान्सफर्ड होऊ शकते. द इनिशियल लाईन ऑफ दिस सेक्शन itself saying that property of any kind may be transferred except as otherwise provided by this act. प्रत्येक टाईपची प्रत्येक प्रॉपर्टी ही ट्रान्सफर होऊ शकते. प्रत्येक प्रॉपर्टी ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला हस्तांतरित होऊ शकते. कायदा सांगतो सेक्शन 6 मध्ये हे तरतूद आहे. पण तरतूद अजून सुद्धा सांगते की काही गोष्टी अशा आहेत की ते ट्रान्सफर होऊ शकत नाहीत आणि त्या कोणत्या आहेत तर त्या या कायद्यामध्येच दिलेल्या आहेत. त्या गोष्टीला तुम्ही एका माणसाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित व्हेरी इझिली करू शकत नाही. त्याला काही प्रोसिजर आहेत. आता त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन दिले आहेत, काही अपवाद आहेत सेक्शन 6 मध्ये की त्या अपवादानुसार दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर वन पर्सन. ती जी मालमत्ता आहे ती हस्तांतरित होऊ शकत नाही. का तर ती या सेक्शन 6च्या या कलम 6च्या तरतुदीमध्ये दिलेली आहे आणि ते काय त्याला पर्टिक्युलरली आपण अपवाद म्हणतो. अपवाद मीन एक्सेप्शन. What is that exception? The first exception which is given under section 6 is chance of an heir apparent. Chance of a heir apparent. HEIRAPPARENT. Heir apparent म्हणजे काय? वारसा हक्काने येणारा माझा अधिकार. कोणता अधिकार आहे मला? वारसा हक्काने मला जो येणारा अधिकार आहे मी तो कोणालाही जीवनात कधीही ट्रान्सफर करू शकत नाही. कीप इन माइंड त्याला एक पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे स्पेस सक्सेशन. What is that? It is space succession. Space succession means what? Means what the right I will get in future that will be due to my heir right, my succession right. Whatever property I will get in future, that is nothing come out of my own earning, but it is coming from my ancestral property. It is nothing but it's a space succession. म्हणजे मला वारसा हक्काने मिळणारी प्रॉपर्टी जर आता नाही येणार ती फ्युचर मध्ये येणार आहे. ती जी मला वारसा हक्काने येणारी प्रॉपर्टी आहे त्याला मी आजच ट्रान्सफर करू शकत नाही किंवा माझा तो तितका अधिकार जो अधिकार मला मिळालेला आहे की मी या कुटुंबात जन्म घेतला, या कुटुंबाकडे 100 एकर जमीन आहे, मला तर 10 एकर मिळणार आहे. ती 10 एकर जमीन मी आजच ट्रान्सफर करू शकत नाही. का तर सेक्शन 6 त्याला म्हणते हे अपवादात्मक आहे, याला तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. कारण ही प्रॉपर्टी तुमच्याकडे सध्या स्थितीत आहे का? नो. कारण सेक्शन 5 मध्ये आपण बघितलेलं आहे की व्हेनेवर देर इज ए कन्व्हेन्स ऑफ प्रॉपर्टी, देर इज अ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, प्रॉपर्टी शुड बी इन एक्झिस्टन्स. जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला आपली मालमत्ता हस्तांतरित करतो तेव्हा ती मालमत्ता माझ्याकडे अस्तित्वात असणं गरजेचं आहे. येणार आहे, येईल, मी तेव्हा तुला देईल. व्हेनेवर इट इज, जर तरची भाषा जिथे येते किंवा किंतु परंतुची जिथं भाषा येते त्याला आपण म्हणतो कंटिंजन्सी. त्याला कायद्यामध्ये शब्द काय? कंटिंजन्सी. आणि कंटिंजन्सीचा अर्थ असा होतो की फ्युचरमध्ये घडणारी, सध्या नाहीये, जर झाली ना तर मी तुला देईलच. असल्या प्रकारची मालमत्ता कधीही हस्तांतरित होत नाही. सेक्शन 6 त्याला प्रोहिबिट करतो, त्याला थांबवतो, त्याला रोकथाम करतो. सच काइंड्स ऑफ प्रॉपर्टी कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड. मग तो माझा वारसा हक्काने येणारा माझा अधिकार आहे तर तो सुद्धा ट्रान्सफर होणार का? नाही. कारण तो अधिकार माझ्याकडे जरी आज असेल पण तो ती प्रॉपर्टी माझ्याकडे सध्या स्थितीमध्ये आलेली नाही. अनदर वन थिंग इज दॅट ए मियर राईट टू री एंट्री. दुसरा अधिकार सांगितलेला आहे की जमीन मालकाला स्वतःच्या जमिनीवर जाण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल याच्यात नवीन काय? नवीन काहीच नाही. पण तीच जमीन, माझी जमीन मी भाडे तत्वावर दुसऱ्याला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव गिवन माय लँड टू समवन ऑन लीज. राईट नाउ आय एम अ लेजर. Being a owner, I have a right to go on that particular property to inspect the property to see whether the property is properly maintained or not. मला बघण्याचा अधिकार आहे. मी जरी माझं घर लीजवर एखाद्या माणसाला दिलेलं असेल तर मला अधिकार दिला कायद्यानं की मी माझी प्रॉपर्टी बघण्यासाठी तिथं जाऊ शकतो, तिथं बघू शकतो. हॅलो, आवाज येतो का? हो येतो. हो सर. येत नाही? येतोय सर. येतोय सर. येतोय ना? होय. हो सर. हो सर येतोय. ओके.
नाही, काही मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज आले की तुमचा आवाज येत नाही म्हणून म्हटलं असं होऊ शकतं म्हणून विचारलं तुम्हाला. ओके, we are on the point of right to re-entry to the owner. When one person being a owner, he having a right to goes on the property to check out the property whether it is in proper condition or not. मी जशी दिली होती तशी प्रॉपर्टी आहे का, काही मालमत्तेचं नुकसान तर नाही झालं, हे माझा अधिकार आहे त्याला बघण्याचा. मी तिथे जाऊ शकतो, तो माझा तितका अधिकार आहे ना. तो बिईंग ए लेजर, मी भाडेपट्ट्यावर दिली आहे. आता मी मालक आहे, तो घेणारा भाडेकरू आहे. त्या भाडेकरूकडे मला जेव्हाही जायचं असेल तर तो एक्सक्लुझिव्ह माझा अधिकार आहे. कोणता अधिकार? की माझी प्रॉपर्टी बघण्याचा. तो तितकाच अधिकार मी थर्ड पार्टीला विकू शकत नाही. माझा तितकाच अधिकार मी दुसऱ्याला विकणार का, असं होणार नाही. द पर्टिक्युलर राईट टू री एंट्री ऑन द प्रॉपर्टी कॅन नॉट बी ट्रान्सफर टू द थर्ड पार्टी. का? कारण तो माझा तो अधिकार आहे माझ्या जमिनीवर परत जाण्याचा. जर या भाडेकरूने काही माझ्या जमिनीला नुकसान पोहोचलं, माझ्या घराला नुकसान पोहोचलं, माझ्या घराचं काही तोडफोड केली असेल तर मला अधिकार आहे तिथे जायचा आणि याला बाहेर काढायचा. का? कारण ऍग्रीमेंट मध्येच होतं आहे आमच्या की तू माझ्या घराचं काही नुकसान करणार नाही, किंवा मी तुला जी माझी जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे, लीजवर दिलेली आहे, त्या जमिनीला तू कोणत्याही प्रकारचं नुकसान करायचं नाही. जेव्हाही कधी तू नुकसान केलं मला न सांगता तर तुला ही जमीन सोडून जावं लागेल आणि तो माझा अधिकार राहील. मी परत माझी जमीन ताब्यात घेईल. तो माझा जो अधिकार आहे ती माझी जमीन परत ताब्यात घेण्याचा, तो पर्टिक्युलर राईट्स आय कॅन नॉट ट्रान्सफर टू द थर्ड पार्टी अनलेस अँड अंटिल आय ट्रान्सफर टोटल प्रॉपर्टी टू थर्ड पार्टी. पूर्ण प्रॉपर्टीला तोडून माझा अधिकार मी विकू शकत नाही. माझा तो अधिकार मला पूर्ण प्रॉपर्टी सोबतच विकावा लागणार आहे. असे काही काही हुशार असतात लोक की माझा हा अधिकार आहे बघ, आता मी चाललोय काशीला, 4 महिने का मी परत येणार नाही. का? आता मला तिकडे जायचं आहे, सगळे देवदर्शन करायचे आहे. या 4 महिन्यात जर काही घडलं माझ्या प्रॉपर्टीला तर माझा इतका अधिकार तुला 1 लाख रुपयामध्ये ठेवून घे. काय? तर कधीही ह्या माणसाने काही चूक केली तर तू जाऊन तिथं बसायचं. हा इतकाच अधिकार मी कोणाला विकू शकत नाही. सेक्शन 6 याला डिबार्ड करतो, याला थांबवतो. इट इज नॉट अ ट्रान्सफरेबल राईट. कळालं? नेक्स्ट, द नेक्स्ट राईट इज इजमेंट. इजमेंट राईट. खूप वेळेस आपण हा शब्द ऐकला, इजमेंट. इजमेंटचा अर्थ होतो वहिवाटीचा अधिकार. आता कधी कधी इजमेंट मध्ये आणि वहिवाटीमध्ये हे 2 शब्द वेगवेगळे आहेत ऍक्च्युली, पण त्याला तोच अधिकार आहे. इजमेंट म्हणजेच तो वहिवाटीच्या अधिकाराशीच आपला निगडीत असतो. मी एक जमीन विकत घेतली एका माणसाकडून, जमीन माझ्या ताब्यात आली तर मला पूर्ण अधिकार आहे. आता मी त्याच्यात काय करायचे, काय पेरायचे, काय नाही पेरायचे, ओके, नो प्रॉब्लेम, मी करू शकतो. पण त्या जमिनीमध्ये जाण्याचा जो माझा रस्ता आहे तो दुसऱ्याच्या बंधाऱ्यावरून जातो. त्या जमिनीच्या पहिले एका माणसाची जमीन आहे आणि त्याच्या जमिनीवर मला माझ्या जमिनीवर जायचं आहे, त्याच्या बंधाऱ्यावरून मला जायचं आहे. तो बंधाऱ्यावरून जाण्याचा जो अधिकार असतो ना त्याला म्हणतो आपण इजमेंट राईट. गाडी वाट, पाय वाट, आपल्या गावाकडे त्याला पांदन म्हणतो आपण, वेगवेगळे वाट त्याला शब्द दिलेले असतात. किंवा एखादा नाला असतो काहीतरी, तिथून सुद्धा लोक जातात आपल्या शेतामध्ये. तिची गाडी वाट, पाय वाट, बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावरून जाण्याचा माझ्या शेतामध्ये मला दुसऱ्याच्या जमिनीवरून जाण्याचा जो अधिकार दिलेला आहे कायद्याने त्याला आपण म्हणतो इजमेंट. आणि तो इजमेंट ऍक्ट हा वेगळा आहे, याच प्रॉपर्टी लॉज मध्येच आहे, तो शेवटी बघायचा आपल्याला. whenever we see this easement or when easement right is been given, at that time we can say that the easement, particularly this right cannot be exclusively transferred to the third party. हा माझा वहिवाटीचा अधिकार, त्या जमिनीवर जाण्याचा अधिकार, दुसऱ्याच्या जमिनीवरून माझी जमीन उपभोगण्याचा अधिकार, तो पर्टिक्युलर इजमेंट राईट मी थर्ड पार्टीला विकू शकत नाही अनलेस अँड अंटिल आय ट्रान्सफर्ड और आय सोल्ड माय होल प्रॉपर्टी. जेव्हा माझी पूर्ण जमीन विकल्या जाईल, त्या जमिनीवर जाण्याचा, पायवाटीचा किंवा बंधाऱ्यावर जाण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा त्या जमिनीसोबतच विकल्या जाईल. जमीन नाही विकायची, पण माझ्या येण्या जाण्याचाच अधिकार मला दुसऱ्या माणसाला विकायचा आहे असं होत नाही. कारण तो मला जो अधिकार दुसऱ्या माणसाच्या जमिनीवर माझ्या जमिनीवर जाण्याचा जो अधिकार मला मिळालेला आहे तो माझी जमीन तिकडे असल्या कारणाने इट इज अटॅच विथ द डॉमिनंट हेरिटेज. आणि डॉमिनंट हेरिटेजचा अर्थ काय? ती जमीन जी माझ्या मालकीची आहे त्याला आपण कायद्याने म्हणतो डॉमिनंट हेरिटेज. आणि त्याच्यासोबत जो मला जाण्याचा अधिकार मिळालेला आहे त्याला म्हणतो आपण सर्व्हिट्यूड हेरिटेज. इन इजमेंट और इन प्रॉपर्टी लॉ द बोथ वर्ड्स आर डिफरंट दॅन इच अदर. डॉमिनंट हेरिटेज मीन्स द लँड विच इज बिलॉंगिंग टू मी. सर्व्हिट्यूड हेरिटेज म्हणजे तो अधिकार जो माझ्या जमिनीवर दुसऱ्याच्या जमिनीवरून किंवा दुसऱ्याच्या बंधाऱ्यावरून जाण्याचा अधिकार जो मला मिळाला आहे त्याला म्हणतो आपण सर्व्हिट्यूड हेरिटेज. आणि त्यालाच म्हणतो आपण इजमेंट राईट. तो फक्त जाण्याचाच अधिकार माझा येण्या जाण्याचा मी तिसऱ्या पार्टीला विकला तर चालेल का?
नाही. कायदा म्हणतो हे प्रतिबंधित आहे. सेक्शन 6 मध्ये हे अपवादामध्ये येते, एक्सेप्शन मध्ये येते. तुम्ही असा फक्त इतकाच अधिकार दुसऱ्याला विकू शकत नाही. विकायचा तर पूर्ण विका, नाही तर चुपचाप बसा. असतात काही काही लोक की ठीक आहे या माणसाला जरा त्रास द्यायचा आहे, काम कर, माझ्या येण्या जाण्याचा अधिकार मी तुला देतो, आणि तू दररोज इथून येण्या जाण्या चक्र मारायचा बुलेट घेऊन आवाज करत मोठमोठ्यानं हॉर्न वाजवायचे का, याला त्रास झाला पाहिजे. सच काइंड्स ऑफ राईट आय कॅन नॉट ट्रान्सफर टू द थर्ड पार्टी. असं जर विचार आला ना तर कायद्याने त्याला प्रतिबंधित केलेलं आहे. कायदा म्हणतो का असला एकटा राईट नाही, तुला जर हा अधिकार विकायचा नाही येण्या जाण्याचा तर पूर्ण जमीनच विकत्या माणसाला, तेव्हा त्याला हा येण्या जाण्याचा अधिकार सुद्धा मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्याच्यानंतर ए restricted interest in property also cannot be transferred. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये पर्सनल रेस्ट्रिक्टेड राईट्स आहेत, मला पर्सनल माझाच अधिकार आहे तिथे फक्त. फॉर एक्झाम्पल एक त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे या रेस्ट्रिक्शन्स मध्ये. व्हेनेवर द हजबंड इज बीन डाईड and that lady, that widow lady is living with in-laws. ती सून सासू सासऱ्यासोबत राहत आहे, नवरा वारलेला आहे. हिंदू लॉ मध्ये प्रोव्हिजन आहे की whenever the husband will be died, all the property automatically should have to be transferred to whom? To that widow. It is a provision there. It is not provided in Mohammedan law. Mohammedan law's provision is different than Hindu law. Both are personal laws, but provisions what has been provided, it is totally little bit different. थोडे थोडे वेगवेगळे आहेत आपापल्या जागी. हिंदू लॉ मध्ये प्रोव्हिजन आहे whenever that lady is living with in-laws, she can also claim a maintenance. ती लेडी, ती सून, जी विधवा सून आहे, जर सासू सासऱ्यासोबत राहत असेल तर ती मेंटेनन्स मागू शकते. कायद्यामध्ये दिलेला आहे. मेंटेनन्स अँड अडॉप्शन ऍक्ट मध्ये ही प्रोव्हिजन आहे, हिंदू लॉ मध्ये प्रोव्हिजन आहे. शी कॅन आस्क. पण त्यांनी जर असं सांगितलं की सध्या आमच्याकडे तुला मेंटेनन्स देण्याचा काहीच नाही साधन, आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही, पण हो आमची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये तुझ्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार होता, ते तुला देऊ आम्ही, पण सध्या नाही, काही दिवसानंतर, आता तुला ती प्रॉपर्टी आम्ही देऊ शकत नाही. ती येणारी प्रॉपर्टी फ्युचरमध्ये भविष्यात कधीतरी त्या सुनेला मिळणार आहे ती प्रॉपर्टी, तो तितकाच अधिकार ती सून थर्ड पार्टीला विकू शकत नाही. त्या बेसवर ती लोन सुद्धा घेऊ शकत नाही. असा कोणताही कॉन्ट्रॅक्ट जर झाला तर तो व्हाईड अब इनिशियो आहे. सुरुवातीपासूनच तो कसा आहे, तो कायद्याच्या चौकटीत बसणारच नाही, तो कायद्याच्या बाहेरचा आहे. त्याला लिमिटेशन्स पार करून जर तुम्ही कोणताही एखादी तरतूद बनवायचा प्रयत्न करत असाल तर कायदा त्याला थांबवतो. आणि इथं सुद्धा सेक्शन 6 मध्ये कायद्याने तुम्हाला थांबवलेला आहे. बीइंग ए लेडी, बीइंग ए विडो, बीइंग ए daughter in law, you have a right over the property of your deceased husband. You can ask it, but that particular right is not right now given to you. It may be or it will become in future. That particular right which will depend upon certain things, जो येणार आहे, सध्या नाही तुमच्याकडे, तसला अधिकार तुम्ही थर्ड पार्टीला विकू शकत नाही. कारण सेक्शन 5 मध्ये दिलेला आहे की प्रॉपर्टी शुड बी इन एक्झिस्टन्स व्हेनेवर यू आर ट्रान्सफरिंग इट. भविष्यामध्ये आली, मी ती तुला देईन, त्या बेसवर तुम्हाला 2 लाख रुपये दे, आज आपण कॉन्ट्रॅक्ट करू, ह्या असल्या गोष्टी कायद्यामध्ये याला कुठंच थारा नाही, याला कुठंच चौकटीमध्ये बसवलेलं नाही. जर असं असतं ना तर लोकांना लाखो नाही करोडो रुपये घेतले असते फ्युचरवर की येणार आहे माझ्याकडे, तू दे मला, बघू आपण, आणि लोकांनी सुद्धा देऊन टाकलं असतं. का? कारण कायद्यानं तरतूदच तशी दिली. कायदा अशी तरतूद मान्य करत नाही. कायदा म्हणतो जी प्रॉपर्टी अस्तित्वात नाही ती प्रॉपर्टी तुम्ही ट्रान्सफरच करू शकत नाही. मग तो तुमचा मेंटेनन्सचा अधिकार असू द्या किंवा मेंटेनन्स मध्ये येणारी तुमची जमीन असू द्या किंवा तुमच्या मृत नवऱ्याकडून येणारी जमीन असू द्या, ती जमीन जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही ती अधिकार आहे तुम्हाला किती ट्रान्सफर करायचा, सध्या तुमचा अधिकार नाही. नेक्स्ट वन इज सर एक क्वेश्चन. हॅलो सर, हा एक क्वेश्चन आहे की तुम्ही आता जे सांगितल्याप्रमाणे विडोच्या जे सासऱ्यांकडून मेंटेनन्स मागू शकतात, तर ती जर सासऱ्यांचं स्वकमाईचं असेल तरी पण ती त्यांची स्वकमाईची प्रॉपर्टी तिने मागू शकते का? सेल्फ अर्निंग प्रॉपर्टी शी कॅन नॉट आस्क. हा, जी स्वतः कमावलेली प्रॉपर्टी आहे, मग कसं असते, मागायला आपण काही मागू शकतो. आपण मेंटेनन्सचा दावा दाखल करता वेळेस म्हणा किंवा हिंदू लॉ प्रमाणे जेव्हा आपण आपला हिस्सा मागायला जातो की माझा शेअर मला द्या आणि मला तिथे डिक्लेअर करा की या जमिनीचा शेअर माझा आहे आणि मी मालक आहे किंवा मी मालकीन आहे, त्यावेळेस द बर्डन शिफ्टेड ऑन द शोल्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर रिस्पॉन्डंट. त्या सासू सासऱ्यांवर बर्डन जाणार की त्यांनी प्रूव्ह करावं की ही जमीन आमची स्वकमाईची आहे, सेल्फ अर्निंग आहे, ही आमची जमीन, ही कोणाची किंवा आमच्या वाड वडिलोपार्जित जमीन नाही, हे त्यांनी प्रूव्ह करावं कोर्टामध्ये. पण जर त्या सुनेला असं वाटलं तर ती मागू शकते, तिला आपण थांबू शकत नाही. कारण मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, दावा दाखल कोणीही करू शकतो, कशावरही करू शकतो,
पण प्रूव्ह करणं सुद्धा तितकंच अवघड असते. जर आपल्याकडे खरोखरच काही नसेल आणि समोरची पार्टीकडे भरभक्कम पुरावे असतील तर ते सांगतील की ही आमची सेल्फ अर्निंग प्रॉपर्टी, माझ्या पेन्शन मधून मी घेतलेली आहे, वडिलोपार्जित जमीन नाहीये. पण खरं बघितलं तर कायदे सगळे जे बनतात ते अधिकार कायद्यामध्ये आहे, ही तरतूद मान्य करतो आपण की कायद्यामध्ये अधिकार आहेत, पण प्रत्येक अधिकार हा मानवतेला सुद्धा कुठं ना कुठं टच आहे. इट इज टच विथ द ह्युमॅनिटी. इफ शी इज आस्किंग समथिंग, सासू सासऱ्याला माहिती आहे खरोखरच हिच्याकडे काही नाहीये, तर त्यांना असं वाटत असेल तर ठीक आहे, तिचा हिस्सा नका देऊ, पण कमीत कमी ती ते तर देऊ शकतात, जी प्रॉपर्टीचा काही पार्ट की तिच्या जीवन आवश्यक वस्तू ती काहीतरी घेऊ शकेल. कारण ती आता ऍक्च्युली शी इज डिपार्टेड फ्रॉम हर पॅरेंट्स हाऊस, राईट नाव शी इज लिव्हिंग विथ यू, शी डझंट हॅव एनी काइंड ऑफ मीन्स, साधनच नाहीये उत्पन्नाचं ज्याच्यापासून ती उदरनिर्वाह करू शकेल. मग ह्युमॅनिटी सुद्धा आहे की ते देऊ शकतात. पण कायद्यांवर जर बघितलं तर मग त्याला हिंदू लॉ मध्ये प्रोव्हिजन्स आहेत, सेल्फ अर्निंग प्रॉपर्टी द्यायची किंवा नाही, आणि द्यायची असेल तर मग काय काय कंडिशन असतील, आणि किंवा नाही द्यायची असेल तर काय काय प्रूव्ह करावं लागेल रिस्पॉन्डंटला. तर इट इज डिपेंड. कळालं? ओके. सो द नेक्स्ट प्रोव्हिजन इज पर्सनल अधिकारामध्ये अजून एक अधिकार आहे आणि तो आहे व्हॉट इज द लँड आय हॅव गॉट थ्रू इनाम. मला कोणती जमीन मिळालेली आहे? इनामची जमीन मिळालेली आहे. आणि इनाम कोण दिला आहे? राजे महाराजे इनाम द्यायचे. त्या काळात मराठवाड्यामध्ये निजाम गव्हर्नमेंटने इनाम दिले. आज कितीतरी इनाम आहेत आपल्या मराठवाडा रिजन मध्ये, आणि त्या इनामच्या जमिनी आपण कोणालाही विकू शकत नाही, किंवा ती माझं जे काही इनाम आहे मला जे पर्सनली मिळालेलं आहे, इट कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड टू द थर्ड पार्टी. हे कायदा सांगतो बरं, हे पर्सनल अधिकारामध्ये येतो, कारण रेस्ट्रिक्शन्स आहेत ना. इथं आपण जो शब्द वापरला सगळ्यात पहिले पॉइंटचा तो काय होता? रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ ए पर्सन कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड टू थर्ड पार्टी. इनाम जमीन मला रेस्ट्रिक्टली मिळाली होती, मी एका दर्ग्याचा मुजावर आहे, त्या दर्ग्याची देखभाल करायची आहे, म्हणून मला ती इनामची जमीन देण्यात आली होती. कोणाकडून? निजाम गव्हर्नमेंटकडून, की आम्ही तुम्हाला ही सनद देतो, ही 100 एकर जमीन तुम्हाला इनाम ऍज अ गिफ्ट म्हणून मिळाली. पण काम आहे काय आहे? हे सर्व्हिस इनाम आहे, कारण तुम्ही त्या दर्ग्याची मुजावर आहात, त्या दर्ग्याची देखभाल करता, म्हणून ही तुम्हाला जमीन आहे. याच्यातून येणार उत्पन्न तुमचा उदरनिर्वाह चालवा आणि प्लस या दर्ग्याची देखभाल करा. याला चांगलं डागडुजी जे काही खर्च असेल तो याच्यातून काढायचा, तुम्ही परत परत आम्हाला नाही मागायचा. हे माझं काय होतं? रेस्ट्रिक्टेड इनाम होतं मला मिळालेलं. अदर इनाम काय होतं? पर्सनल इनाम. तुम्ही खूप चांगलं काम केलं, तुम्ही आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं, म्हणून आम्ही तुम्हाला ही 100 एकर जमीन इनाम दिली आहे. पण कंडिशन काय आहे? ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या पर्सनल बेनिफिटसाठी आहे, हे विकण्यासाठी नव्हे. इनामच्या जमिनीला रेस्ट्रिक्शन्स होते. अबॉलिशन ऑफ इनाम ऍक्ट किंवा अबॉलिशन ऑफ इनामचा कायदा सुद्धा पारित केला महाराष्ट्र शासनानं जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर. त्या कायद्यांमध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन आहे की जे इनाम अबॉलिश केले किंवा जे इनाम ज्यांच्याकडे आहेत ते इनाम ताबेदारी कब्जेदारी त्यांचीच आहे, तेच मालक आहेत. पण ती प्रॉपर्टी जर त्यांना थर्ड पार्टीला विकायची असेल तर त्याला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, एवो असतो, आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इज नथिंग बट द कलेक्टर. कोण असतात त्याला? जिल्हाधिकारी साहेब. तर जिल्हाधिकारी साहेबाकडे आपण जाऊन काय करायचं? आपल्याला एक तरतुदीमध्ये ते दिलेलं आहे, प्रोव्हिजन्स आहेत की अर्ज करावा लागेल, आणि ते कोणत्या कंडिशन मध्येच फक्त ट्रान्सफर होऊ शकते. एक तर तुम्हाला असा आजार झालेला आहे जो दुर्लभ आहे, तो कधीच बरा होऊ शकत नाही, त्या आजाराला नीट करण्यासाठी मला खर्चाची गरज आहे, पैशाची गरज आहे, आणि तो माझ्याकडे नाही, मला ही जमीन विकण्याचा परवानगी देण्यात यावी किंवा मान्य साहेबांनी काहीतरी तरतूद करावी तेव्हा, किंवा ती इनामची जमीन विकून मला दुसरी एक जमीन विकत घ्यायची आहे, असं जर असेल, एक्सचेंज ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी साहेबाला जर प्रॉपर वाटलं तर ते देतील. पण याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करावं, प्रॉपरली त्याला बघावं खरोखर हे आहे का, हे जो माणूस सांगतो ही गोष्ट तिथं आहे का. जर ही नसेल तर तो अर्ज रद्दबातल सुद्धा ठरवण्यात येईल, त्याला रिजेक्ट सुद्धा करू शकतात. कोण? जिल्हाधिकारी साहेब. त्यांचा अधिकार आहे हा, कारण ही इज ए सुप्रीम रेव्हेन्यू ऑथॉरिटी इन डिस्ट्रिक्ट, त्यांच्याकडे अधिकार आहे. परत तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलमध्ये कमिशनर ऑफ रेव्हेन्यूकडे तुम्ही जाऊन त्याची अपील दाखल करू शकता. त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता की मला ही जमीन विकण्याचा अधिकार नाही, पण तुम्ही मला परवानगी दिली तर मी विकू शकतो, कारण मला अशी अशी गरज आहे. पण ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे. हा पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड राईट आहे ना, विदाउट फॉलोइंग प्रोसिजर आय कॅन नॉट ट्रान्सफर टू थर्ड पार्टी. पण लोकांनी इनामच्या जमीन विकल्यात, आता कशा विकल्या, काय विकल्या, तुम्ही त्यांनाच भेटून विचारू शकता, याच्याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही. नेक्स्ट वन, द लँड विच हॅज बीन अवॉर्डेड ड्यू टू गव्हर्नमेंट सँक्शन. अशी जमीन
जी मला गव्हर्नमेंटनं सँक्शन करून दिलेली आहे, तो तितका अधिकार मला जो मिळालेला नाही त्या तुकड्यावर जमिनीच्या, मी तो विकू शकत नाही. आता तुम्ही म्हणणार असलं कोणतं गव्हर्नमेंट सँक्शन असते, त्यालाच आपण घरकुल म्हणू शकतो. घरकुल इट्स ए स्कीम फॉर शेल्टर. रोटी कपडा और मकान कोणाचा पिक्चर होता? बहुतेक अमिताभ बच्चनचा पिक्चर होता. रोटी कपडा और मकान, इट्स ए 3 लायबिलिटीज विच इज ए नीडेड इन पर्सन्स लाईफ. जीवन आवश्यक वस्तू आहे ही, या तिन्ही गोष्टी. या तिन्ही नसतील ना तर माणूस जिवंत राहील पण खूपच हाल अपेष्टा करून. या 3 वस्तू मिळणं गरजेचं आहे. आणि हे 3 गोष्टीची लायबिलिटी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये पार्ट 4 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं सरकारवर दिलेली आहे जबाबदारी की ह्या 3 गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करा. राईट टू फूड राईट नाव इट इज अंडर आर्टिकल 21. जीवन जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे 21 मध्ये, त्याच्यामध्ये राईट टू फूड सुद्धा आता इन्क्लूड केलाय. राईट टू शेल्टर सुद्धा इन्क्लूड केले, म्हणून आपल्याला घरकुल मिळते. घरकुलचा आपल्याला योजना आहे. घरकुल जेव्हा कधी मिळते तर त्याच्यामध्ये त्याच लोकांना मिळते जे गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखाली, बिलो पॉवर्टी लाईन आहेत, बीपीएल वाले. पण आजकाल त्याच्यामध्ये सुद्धा खालीवरी होते. ज्यांच्याकडे घर आहेत त्यांना सुद्धा ते मिळते. म्हणजे ऑलरेडी आहे त्यांना गरज नाही तरी सुद्धा घरकुलची योजनेमध्ये आपलं नाव देतात, घेऊन टाकतात आणि तेच घर दाखवतात. Whenever you have adopted or you have applied for scheme of Gharkul, and when under that scheme if you have got the some amount आणि तुम्ही ते घर बांधलं असेल तिथं, तर ते घर तुम्हाला विकता येणार नाही, ते हस्तांतरित होऊ शकत नाही. हे तुम्हालाही माहित असेल बहुतेक, कारण तुमच्यामध्ये खूप असे लोक आहेत जे लेक्चर ऐकत आहेत की त्यांना ह्या सगळ्या तरतुदी माहित आहेत. का? कारण दे आर द एक्सपर्ट्स. Whenever the person got the admission in law, he is actually expert. On first year only, पहिल्या वर्षातच ऍडमिशन घेतातच इकडे अर्ज दाखलच केला फक्त, त्यांना आय कार्ड जर मिळालं तर लगेच एक सेल्फी घेतात, फेसबुकवर फोटो टाकतात आणि स्वतःचं फेसबुकवर नाव अपडेट करतात, ॲडव्होकेट सो अँड सो, प्रॅक्टिसिंग इन हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद. कितीतरी असे विद्यार्थी आहेत ज्यांचं अजून फर्स्ट इयर क्लिअर नाही पण त्यांनी ॲडव्होकेट नाव लिहिलं आहे. असं करत जाऊ नका, हे कायदा आपल्याला परमिट करत नाही. ॲडव्होकेट्स ऍक्ट मध्ये ही प्रोव्हिजन नाही आहे. अनलेस अँड अंटिल यू गॉट द डिग्री, यू गॉट द सनद, यू गॉट द सर्टिफिकेट ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया, वी कॅन नॉट डिक्लेअर्ड आवर सेल्फ ॲज अन ॲडव्होकेट. बट मेनी पीपल्स आर डुईंग इट. आफ्टर ऑल त्याच्यामधून काही आनंद मिळतो, एन्जॉयमेंट आहे. कारण मेंटेनन्स ऑन ज्युडिशियल सेपरेशन ऑल्सो कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड. मेंटेनन्स ऑन ज्युडिशियल सेपरेशन. Maintenance on judicial separation means, as per Hindu law, both parties have filed an application to the family court or to the proper court that being a husband and wife, we don't want to live with each other. That's why we are filing this application for judicial separation. After giving a decision on judicial separation, the court also awarded some maintenance to the wife. That particular maintenance, it may be a property by way of real property or it may be by way of some amount, particular amount. Whenever it will be come into future that particular rights of maintenance on judicial separation cannot be transferred to the third party. It is given under section 6. म्हणजे मला माझ्या विभक्त होण्यावरून जो मला अधिकार येणार आहे, मी विभक्त झाल्यावर मला जो काही प्रॉपर्टी मिळणार आहे, त्या प्रॉपर्टीचा अधिकार मला फ्युचर मध्ये मला ती प्रॉपर्टी नाही, पण तो मला अधिकार आज मिळालेला आहे. तो पर्टिक्युलर अधिकार किंवा ती प्रॉपर्टी मी आजच कोणाला विकू शकत नाही, कारण ती प्रॉपर्टी अजून अस्तित्वात माझ्याकडे नाहीये. अस्तित्वात आहे पण ती थर्ड पार्टीच्या पोझिशन मध्ये आहे. ती माझ्या कोणाकडे आहे? एक तर माझ्या बायकोकडे असेल किंवा लेडी असेल तर त्या लेडीच्या नवऱ्याकडे ती प्रॉपर्टी आहे, तिला ती मिळणार आहे ज्युडिशियल सेपरेशनवर ती प्रॉपर्टी 2 एकर, पण ती आज नाही, कधीतरी म्हणजे जेव्हा तो देणार असेल किंवा पर्टिक्युलर डेटला तो अधिकार मी इन ऍडव्हान्स मध्ये थर्ड पार्टीला विकू शकत नाही. ती प्रॉपर्टी माझ्याकडे येणं गरजेचं आहे, कारण सेक्शन 5 सांगते प्रत्येक वेळेस हे ध्यानात ठेवायचं की व्हेनेवर यू आर ट्रान्सफरिंग फ्रॉम प्रॉपर्टी फ्रॉम वन पर्सन टू अनदर वन पर्सन, इट शुड बी इन एक्झिस्टन्स. ती अस्तित्वात असणं गरजेचं आहे. अस्तित्वात नसेल तर ती प्रॉपर्टी विकता येईल का? विकता येणार नाही. कीप इन माइंड. अनदर वन फ्युचर प्रॉपर्टीज राईट इज राईट टू सू. म्हणजे दुसऱ्या माणसावर मला अधिकार आहे कशाचा? दावा दाखल करण्याचा. मी मालक आहे, माझी प्रॉपर्टी मी भाडेपट्ट्यावर एका माणसाला दिली आहे. राईट नाव आय एम ए लेजर, ही इज अ लिझी. भाडे करूनही ती प्रॉपर्टी भाडे तत्वावर घेतली, तो ते प्रॉपर्टी चांगली वापरत आहे. पण आमचं लीज होतं हे फक्त 2 वर्षाचं होतं. आमचं लीज किती वर्षाचं होतं? फक्त 2 वर्षासाठी होतं. ऍट द एंड ऑफ लीज और ऍट द एंड ऑफ ड्युरेशन ऑफ लीज
आय हॅव टू सेंड द नोटीस इन ऍडव्हान्स ऑफ 1 month टू हुम, टू द लिझी. मला त्याला 1 महिन्यापूर्वी नोटीस पाठवावं लागेल की बाबा या तारखेला आपलं जे काही भाडे करार होता तो आता संपणार आहे. राईट नाऊ ही तुझा ड्युटी आहे, तुझं कर्तव्य आहे की ती प्रॉपर्टी तू मला पीसफुली मला ती ट्रान्सफर कर विदाउट एनी क्वारेल, विदाउट एनी डिबेट, विदाउट एनी हेजिटेशन. दॅट प्रॉपर्टी पर्टिक्युलरली ट्रान्सफर टू मी व्हेरी नाईसली, व्हेरी पीसफुली. मी त्याला नोटीस पाठवली. त्या माणसाला काय आहे, त्या माणसाला आता 1 महिना संपला की याचा अर्थ आपलं 2 वर्ष संपले, त्याने ती मला प्रॉपर्टी द्यायला पाहिजे. पण असं जर घडलं की तो माणूस ती प्रॉपर्टी सोडायला तयार नसेल तर माझा अधिकार आहे की नाही कोर्टात जाण्याचा? ऑब्व्हियसली आय हॅव राईट बिंग ए ओनर. माझा अधिकार आहे की मी याला लीजवर दिली होती, आता याला तिथून रिकामं करण्यात आलं. सूट फॉर व्हॅकेशन, सूट फॉर व्हॅकेटिंग द सूट प्रॉपर्टी. मला हा सूट फॉर व्हॅकेट द प्रॉपर्टीचा अधिकार आहे मला दाखल करण्याचा. तो माझा अधिकार जो आहे ना तो कधी आहे, जर तो समोरचा माणूस डिफॉल्ट करेल, तो समोरचा माणूस सोडायला तयार नसेल तेव्हा. 2 वर्ष बाकी आहेत, 1 वर्षच झाले आणि मी अचानक म्हणतो की मला कॅनडामध्ये जायचं आहे 2 वर्षासाठी, तिथं मला नोकरी लागलेली आहे. त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कॅनडामध्येच राहणार आहे. पण माझी अशी एक प्रॉपर्टी आहे की जी मी भाडेपट्ट्यावर या माणसाला दिलेली आहे. आता ती प्रॉपर्टी जर हा माणूस सोडत नसेल तर त्याच्यावर केस करण्याचा अधिकार मला आहे. तो माझा जो अधिकार आहे ना त्या माणसावर सूट दाखल करण्याचा, दावा दाखल करण्याचा, तू माझा मित्र आहे म्हणून हा अधिकार मी तुला ट्रान्सफर करत आहो. काय की उद्या चालून यानं जर प्रॉपर्टी नाही रिकामी केली, यानं व्हॅकेट नाही केली तर तू याच्यावर दावा दाखल कर. सच काइंड्स ऑफ राईट टू सू ऑन समवन कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड. माझा अधिकार मी कोणाला ट्रान्सफर केला, मित्राला, काय तर मीच नाही आहे. तुला मी अधिकार देतो की हा जर रिकामी करणार नाही प्रॉपर्टी तर तू याच्यावर काय कर, दावा दाखल कर. असला अधिकार मी दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करू शकत नाही. हा काय सांगतो, हा कायदा सांगतो. पण एक्सेप्शन अजून त्याला एक अपवाद आहे. तो काय आहे की मी माझ्या मित्राला जनरल पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकतो. त्याला म्हणतो आपण जीपीए. आय कॅन डिक्लेअर हिम ॲज ए जीपीए होल्डर. I will give him general power of attorney in my absence during these 2 years. If there is anything occurred, if someone is not giving the peaceful possession back to you, if someone is not vacate the property, you have a right on behalf of me to file a suit before the court of law. पण त्या माणसाकडे, त्या मित्राकडे काय पाहिजे, जीपीए, जनरल पॉवर ऑफ अटर्नी मी दिलेली पाहिजे, तरच तो प्रॉपर्टीवर त्याला अधिकार आहे दावा दाखल करण्याचा, अन्यथा होणार नाही. कायद्यामध्ये तरतूद जेव्हा असते ना तर त्याला पळवाट 100% असतेच. हे कधीही कायदा जरा थोडासा नियरली जर वाचला, कायदा सरासरी लेवलला वाचला तर आपल्याला असं वाटतं की याच्यात तरतूद काहीच नसणार. आता तर नाही, प्रत्येक कायद्याला तरतूद असते. फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि तो दृष्टिकोन आपल्याकडे आहे का? कारण बघण्याचा दृष्टिकोन आपल्यासारखं कोणाकडेच नसतो. नेक्स्ट वन, लास्ट राईट, दॅट इज राईट फॉर स्टायपेंड. स्टायपेंडचा अधिकार कोणाकोणाला असतो? खूप लोकांना असतो. स्टायपेंड मागण्याचा अधिकार त्या विद्यार्थ्याला सुद्धा असतो ज्याचं सरकारच्या योजनेमध्ये जर तो मेरिटवर आला असेल आणि त्याला कुठे ऍडमिशन मिळालं असेल तर सरकारी योजनेमध्ये लिहिलेलं आहे की या महिन्याच्या या तारखेला तू मेरिटमध्ये आला होता, खूप अभ्यास केला म्हणून तुला सरकारच्या योजनेमधून तुला स्टायपेंड मिळणार आहे. एक पैशाची तरतूद केली आहे, महिन्याला 10,000 रुपये हे तुला मिळतील. ते स्टायपेंड जे मला मिळते ना, कशामुळे मिळते? माझ्या कॅलिब्रिटीवर, माझ्या पर्सनल कॅलिबरवर, माझं पर्सनली मी जे काही मेहनत घेतली त्या बेसवर मला पेन्शन स्टायपेंड अलाउड झालेला आहे. आणि ते स्टायपेंड जे मला मिळणार आहे ते कधी आहे? प्रत्येक महिन्याच्या या तारखेला. तो पर्टिक्युलर अधिकार माझा स्टायपेंडचा मी थर्ड पार्टीला विकू शकत नाही, थर्ड पार्टीला ट्रान्सफर करू शकत नाही की हे घे, हे मला महिन्याला 10,000 मिळतात, ते 10,000 प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तू घ्यायचे, तू माझा मित्र आहे तू घे, त्याच्या मोबदल्यात मला तू प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 5,000 रुपये दे फक्त, पण 10 तारखेचे येणारे पैसे तू पूर्णच्या पूर्ण ठेवून घे. हा असा करार इनव्हॅलिड आहे, व्हाईड ॲबिनिशिओ आहे. हा कायद्याला लागून नाही, कायद्याला सुसंगत नाही, इनकन्सिस्टन्स विथ लॉ आहे. अशी प्रोव्हिजन जर तुम्ही करत असाल तर त्याला हस्तांतरण त्याचं होणार नाही आणि ती हस्तांतरित जरी ती प्रॉपर्टी असेल किंवा काही अधिकार असेल तो त्याला कायद्यामध्ये बंधन दिलेलं आहे. सेक्शन 6 मध्ये ही तरतूद आहे की असलं काही तुम्ही जर केलं तर कायदा त्याला अलाउड करणार नाही. का? कारण इट इज अगेन्स्ट द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ इटसेल्फ. अनदर वन थिंग इज stipends which has been allowed to the military trainee, stipends allowing to the naval trainee, stipends allowing to those who are air force trainee, naval, military, भूदल, वायुदल आणि नौदल या सगळ्यांच्या ट्रेनी ज्या असतात, जे विद्यार्थी तिथे जातात यांचं जे कॅडेट असते, कॅडेट म्हणतात त्याला आपण, ते नावल कॅडेट,
जे कॅडेट असतात ना, हे कॅन्डिडेटला जे काही पैसे मिळतात ना पर्टिक्युलर स्टायपेंड, तो पर्टिक्युलर अधिकारी इथे एक्सप्लेन केलेला आहे की सच काइंड ऑफ राईट्स कॅन नॉट बी ट्रान्सफर टू द थर्ड पार्टी. असं होतं कधी कधी, लोक असतात किंवा येणारे 10,000 तू ठेवून घे पण मला आज 5,000ची गरज तू देऊन टाका, तो अधिकार. आणि उद्या चालून त्या माणसानं माझ्या विरुद्ध जर केस केली की यानं मला ते 10,000 देणे आमचा करार होता, त्या माणसाला काहीच मिळणार नाही कारण कायद्यानं बंधन केलेलं आहे तसं. अनदर वन थिंग इज a pension which is allowed to the government servants, retired government servants pension scheme, or pension to those who are the politically retired peoples or politically pensioners. आमदार, खासदार, मंत्री जे काही लोक असतात त्यांना पेन्शन असते, त्यांना पेन्शन अलाउड केलेली आहे. कोण? सरकारनंच पेन्शन दिली आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे ती. त्यांना जी पेन्शन मिळते आहे ना, सरकारी माणूस रिटायर झाल्यावर त्याला म्हणा किंवा एखाद्या पॉलिटिशियन्सला म्हणा, जेव्हा ते MP MLA नसणार पण त्यांना पेन्शन मिळते, तिथं तरतूद आहे तिथं. मग अशा वेळेस ती पेन्शनचा अधिकार, ते येणारी पेन्शन पर्टिक्युलरली तितका अधिकार ते लोक थर्ड पार्टीला विकू शकत नाही कारण कायदा त्याला रोकथाम करतो, कायदा त्याला थांबवतो. इट इज ए सेक्शन 6, हे कलम 6 होती की एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी मे बी ट्रान्सफर्ड एक्सेप्ट अदरवाइज प्रोव्हाइडेड बाय दिस लॉ. या कायद्यानं ज्याला सांगितलेलं आहे तीच प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार, पण त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत जी कधीच ट्रान्सफर होणार नाहीत आणि ते अपवाद आपण पूर्ण एक्सप्लेन केलेत, पूर्ण याच्यामध्ये